मागणी घेऊन आलेलो आहोत। परंतु या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो, आज आम्ही मोर्चाने येणार होतो, परंतु मोर्चा तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही मोर्चा आज इथं न येता इथं निवेदन द्यायला आलेलो आहोत। परंतु या ठिकाणी जर येत्या महिन्याभरामध्ये आमच्या मागण्या या मान्य झाल्या नाही, शांति और अमन को कायम रखता है, मैं उनका हमेशा आभारी रहूँगा। आज मैं आप लोगों का भी आभारी हूँ, क्योंकि जब हमारे सीपी साहब ने आप लोगों के साथ मीटिंग किया और बोला कि आप शांति कायम रखें, तो आपने उनके बात पे गौर फरमाया और आप यहाँ पे बहुत ही शांति के साथ आए और ये मेमोरेंडम हमें सबमिट किया। तो मैं उनके तरफ से भी और जिला प्रशासन के तरफ से भी आपको आभार व्यक्त करता हूं। त्या मोर्चाबद्दल एक सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाने आम्हाला विनंती केलेली आहे की तुम्ही निवेदन द्या। त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून आज मराठी भाषिक इथं मोर्चा न करता फक्त निवेदनासाठी जमलेले, त्याचा विचार करून त्यांनी मराठी माणसांचं निवेदन स्वीकारावं आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या। अन्यथा आजपर्यंत संघर्ष केलेला मराठी माणूस कुठेही संघर्षाला किंवा या मोर्चाला आंदोलनाला मागे हटलेला नाही, याचा विचार करून त्यांनी नक्कीच या मागण्या तात्काळ पूर्ण केल्या नाही तर मराठी माणसांच्या तीव्र रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल। आम्ही फक्त घटनेने दिलेले आमचे मूलभूत अधिकार मागतोय। सीमा भागामध्ये बहुसंख्याक असून अल्पसंख्याकांच्या अधिकारासाठी आम्हाला जर भीक मागावं लागेल तरी लोकशाहीची हत्या त्या ठिकाणी म्हणावी लागेल। त्यामुळं आम्हाला या घटनेने दिलेले आमचे मूलभूत अधिकार द्या आणि जोपर्यंत या प्रश्नाचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या भाषेत माणूस म्हणून जगू द्या, एवढी साधी मागणी त्या ठिकाणी मराठी भाषिक आज इथं जिल्हाधिकारी आवाराला घेऊन आलेली आहे। आपले मराठी भाषेसाठी शासनाला वारंवार सूचना देऊन सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान आम्हाला दिलेला आहे त्या संविधानाप्रमाणे आम्हाला मराठी भाषा ही दिली पाहिजे, हा 2004 ची हायकोर्टची ऑर्डर कॉपी आहे। गेले वारंवार आम्ही कर्नाटक शासनाने मराठीची गळचेपीची सुरू केलेली आहे आणि यावेळेला पण आपण शांततेने मराठी मोर्चा धडक मोर्चा करणार होतो, परंतु काही शासनाने येत्या गणेशोत्सव संदर्भात कुठले सण आहेत त्याबद्दल थोडंसं हे होऊ नये यासाठी त्यांनी मोर्चाला हे केलं, निवेदन द्यायला आलंय। परंतु येत्या दिवसात जर आमची मराठी भाषा आम्हाला दिली नाही तर आम्ही धडक मोर्चा महानगरपालिका काढणार।